नमस्कार, मी प्रसाद अनंतमुळे एक पात्री लघुनाटिका सादर करत आहे. त्याचं नाव आहे आता तरी मला काहीतरी बोलायचंय. अरे मी तुम्हाला सांगतोय ना, परीक्षा म्हणजे एक महायुद्धच असतं. तर कितीतरी अभ्यास केला तरी आईबाबांचं बोलणी खावीच लागतात. या युद्धात शत्रू काय बाहेरचा नसतो, तो उत्तर पत्रिकेच्या रूपात समोर बसलेला असतो. म्हणून आम्ही 3 स्टेज पार करतो. पहिली स्टेज आहे ती म्हणजे आत्मविश्वास. आमचं सगळं काय झालेलं असतं, सर्व अभ्यास झालेला असतो, सर्व प्रश्न आठवत असतात आणि सर्व धडे तोंडपाठ असतात. दुसरी स्टेज संशय. हे 1 मिनिट आम्हाला हे कुठे शिकवलं? तिसरी स्टेज नियतीला शरण. देवा प्लीज 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 या प्रश्नांची उत्तरे सोपे होऊ दे. देवा प्लीज प्लीज, या परीक्षेची मोठी अडचण आहे ती परीक्षा नाही, ती आहे अडचण निकालाची. आई बाबा लगेच सांगतात, या वर्षी तरी निदान पास होणार आहेस का? मार्क कमी पडले तरी चालतील, निदान पास तरी हो. आई बाबांचा लगेच डायलॉग, आईचा लगेच डायलॉग सुरू. बाजूचा तो पप्पू बघ किती मार्क मिळाले आणि तू शिक. अगं मी आता अभ्यास नाही करणार. मी जेवढा अभ्यास केलाय मला तेवढेच मार्क पडणार, त्याच्यात तर बाहेर पडणार नाही ना. अगं अरे काय रे यार, तुला किती वेळा सांगू? अगं मी अभ्यास केलाय, मला तेवढेच मार्क पडणार, त्याच्या बाहेर तर पडणार नाही ना. आई न सांगता ऐकून निघून गेली. अरे पण परीक्षेचे काहीतरी नियम आहेत. हो, पेनाची शाई संपली तरी चालेल, पण उत्तर काय संपणार नाही. मेंदू तर डेटा संपला तरी चालेल, पण सरांचे प्रश्न काही थांबणार नाही. अरे पण सरांच्या प्रश्नाऐवजी मला प्रश्न पडलाय, मी निदान आहे तरी कुठे आहे मी? अरे परीक्षा आली तर त्याच्यात काय लिहिणार मी, आणि पेपर काय असणार आणि काय लिहिणार मी? धन्यवाद.